नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित मिशन आरंभ या उपक्रमाच्या ऑनलाईन पॅकेजमध्ये मी कर्मकर्ते सावेरा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिर्जापूर, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत आपल्या जिल्हा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा आणि नवोदय परीक्षा इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेची पूर्ण तयारी चांगल्या रीतीने व्हावी यासाठी या ऑनलाईन क्लासेसचे आयोजन करण्यात येत आहे. आणि या ऑनलाईन क्लासेसमध्ये आजच्या या कणवलेर तालुक्यातील दुसऱ्या तासिकेमध्ये मी पुनश्च एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. दर महिन्यामध्ये सराव परीक्षा होत असतात आणि आता महिन्यामध्ये 30 डिसेंबर रोजी सराव परीक्षा क्रमांक 3 झालेली आहे. आणि या सराव परीक्षांमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवलेले आहेत. परंतु हे गुण मिळवताना कुठेतरी काही अचानक किंवा आपल्या चुका होत असतात आणि त्या चुका झाल्यामुळे काही गुण आपले कमी झालेले आहेत. काही प्रश्न चुकीचे बरोबर आलेले आहेत. काही प्रश्न आपण विचार न करता लिहिलेले असतील तेही बरोबर आले असतील. परंतु प्रत्येक प्रश्न समजून घेणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून काल आपण 21 डिसेंबर रोजी मराठी विषयाचा पेपर समजून घेतला. आज आपण मराठी विषय सुटल्यानंतर 26व्या प्रश्नापासून पुढे गणित विषय सुरू होतो. या गणित विषयाचे सर्व प्रश्न आपण समजून घेणार आहोत. चला तर मग आपण गणित विषय समजून घेऊया. या सगळ्या सूचना आपण पाहिलेल्या असतील, वाचलेल्या असतील. त्यानंतर काल मराठीचा पेपर केला होता आपला. हे 25 प्रश्न आपले झाले होते. आपण आता 26व्या प्रश्नाकडे चाललेलो आहोत. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. आपण आता गणित विषयाकडे आलेलो आहोत. गणित विषयाच्या उदाहरण सोडवत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला असं वाटेल की काही प्रश्न अतिशय सोपे आहेत आणि हे सोपे प्रश्न सोडवताना हुशार विद्यार्थ्यांचे कधी चुका होत असतात आणि या चुका होऊ नये म्हणून आपण प्राधान्याने काळजी घ्यायची आहे. तर पहिला प्रश्न जो आहे गणित विषयाचा 26वा प्रश्न तो आपण वाचूया. प्रश्न आहे 97,382 या संख्येतील हजारांचा अंक देवनागरी लिपीत कसा लिहावा. म्हणजे ही संख्या आहे, ही संख्या आपल्याला वाचावी लागेल. त्यानंतर आपल्याला काय विचारले की 1000 अंक आणि तिसरा त्यामध्ये विचारलाय की तो देवनागरी लिपीत कसा लिहायचा. म्हणजे प्रश्न अतिशय सोपा आहे. परंतु आपल्याला काय विचारलं ते आपण पहिल्यांदा पाहून घ्यायचे. प्रश्न काय आहे तो नीट समजून घ्यायचा. ही संख्या दिलेली आहे, त्यातला 1000 स्थान ओळखायचा आहे आणि 1000 स्थान ओळखल्यानंतर तो देवनागरी लिपीत कसा लिहायचा ते आपल्याला ओळखायचं आहे. तर मग इथे काय करायचं आपल्याला 97,382 प्रत्यक्षामध्ये आपण काय करणार आहे. हा एकक आहे, हा दशक आहे, हा शतक आहे आणि हा हजार आहे. आता काय पाहतो इथे लिहिताना काय होते आपली गिचमिळ होते, गर्दी होते. म्हणून आपण काय सांगितलं एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असे आपण व्यवस्थित लिहून घ्यायचे. व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि या संख्या हे अंक त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे. आणि आता काय विचारले त्यांनी की 1000 स्थानचा अंक म्हणजे 1000 स्थानचा अंक आपल्याला सांगितलेला आहे 7 आणि तो 7
आपल्याला देवनागरी लिपीत लिहायचं, देवनागरी लिपीमध्ये लिहायचं. मग देवनागरी लिपी म्हणजे आपण त्याला आपल्या साध्या मराठी भाषेमध्ये काय म्हणतो, मराठी लिपी. 1 2 3 4 5 6 आणि 7. मग 7 तासाची आपण असा लिहितो. आणि मग आपण पर्याय जायचं आहे. पर्याय 1 नंबरला 7 दिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं सगळ्यांना? त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जातो. दुसरा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा आहे. तुम्हाला घड्याळात 11 वाजले नसतात, घड्याळात 11 वाजले नसतात, रोमन संख्या चिन्हात कसे लिहितात किंवा कसे लिहितात? आता घड्याळात म्हणजे बरेचसे अंक असतात, काही इंग्रजीमध्ये लिहिलेले असतात, काही मराठीमध्ये लिहिलेले असतात, काही रोमन संख्यामध्ये लिहिलेले असतात. आणि रोमन अंक आपल्याला अतिशय परिचयाचे आहेत. सगळ्यात पहिलं आणि ते आपण समजून घेतलेलं आहे. 11 कसे लिहितात? घड्याळात 11 वाजले. पहिल्यांदा आपण काय केलं होतं, या संख्या कल्याणची अंडरलाईन केली होती. काय केली होती? तर आपण प्रश्न नीट वाचायचा आहे. म्हणून आता 27व्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण काय करायचंय, आपल्याला काय करायचंय, 11 वाजतात आणि रोमन संख्याचे मग 11 वाजतात. 11 वाजतात आणि हे कसं लिहितात आपल्याला? 11 म्हणजे कोणाच्या नजीकची संख्या आहे? 10 चा साधतो आपण, x काढतो आणि त्यानंतर काय करतो, 10 आणि 1 11. हे आपले उत्तर आहे 11. आणि मग 5 x आणि 1 रेषा म्हणजे x आहे. 5 कोणत्या पर्याय? पहिल्यामध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही, तिसरा आणि चौथा याच्यामध्ये आपली जमली होऊ शकते, याच्यामध्ये आपली फसगत होऊ शकते. आणि बरेचसे हुशार विद्यार्थी काय करतात की आणि x यामध्ये आपली फसगत करून घेतात आणि 2 मार्क घालवतात. मग आपण काटेकोरपणे निरीक्षण करून पाहायचं की पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे की पर्याय क्रमांक 4. माझ्याकडे पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. चला तर आपण पुढे जाऊया. अगदी सोपा प्रश्न आहे. 28वा प्रश्न. 12 लक्ष 1212. बरेच मुलं काय करतात, याच्यामध्ये विचार न करता एकदम फास्ट मध्ये, हुशार विद्यार्थ्यांचं असं होतं की फास्ट मध्ये पटकन उत्तर देऊन टाकतात. 12 लक्ष. आता 12 लक्ष आपण पर्यायातून जाऊया, पर्यायातून जाऊ आणि नंतर प्रत्यक्ष आपण एकत्र शिक्षण पण जाऊया. आता 12 लक्ष 12 लक्ष म्हटल्यावर हा पर्याय येईल का? पहा, याच्यामध्ये लक्षचं स्थानच नाही. पहा, ते कमी संख्या दिसतात, कमी अंक दिसत त्यामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा कमी अंक दिसत आहेत. म्हणजे हे 2 पर्याय कटणार आहेत, ते पर्याय येणारच नाही आपलं. आणि नंतर आपण पाहूया 12 लक्ष 1212. मग याच्यासाठी काय करायचं आपण? 1 दश शत हजार दशहजार लक्ष आणि दशलक्ष दशलक्ष असे आपण बॉक्स आपण घेतलाय, घर आपण घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण टाकून पाहूया. बरं, 12 लक्ष. 12 लक्ष म्हणजे काय करावं लागेल? लक्षच्या घरामध्ये 12 घ्यायचे, लक्षच्या घरामध्ये 12 घ्यायचे. आणि आता पुढे काय विचारलंय पहा, 12 लक्ष 1200. 1200 शे म्हणजे काय? शे म्हणजे शतक आहे. मग आता 1200 म्हणजे एका घरामध्ये आपण 2 लिहू शकत नाही. मग त्यातला हा एक काय होतो? हा एक आहे ना, हा हजाराच्या घरात 1200. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? 1212 म्हणजे 1212. पहा बरं, हे उत्तर कुठे येते? 1 2 0 1 2 0 असे येते. 1 2 0 1 2 1 2 हे उत्तर. पहा बरं, पर्याय क्रमांक किती येते? पर्याय क्रमांक 2 मध्ये माझ्याकडे उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे कोणताही प्रश्न जर असेल तर तो काय करायचा? सोपा असो किंवा अतिशय सोपा असो तरी पण तो करूनच खायचा, सोडूनच खायचा. अंदाजे किंवा काही गडबडीत उत्तर द्यायचं नाही. अगदी त्याच पद्धतीचा प्रश्न आहे पहा पुढे. 400 अधिक 30,000 अधिक 2 अधिक 1,000 अधिक 9 लक्ष. 9 लक्ष.
आणि मुद्दाम आपल्या हुशार विद्यार्थ्यांना फसवण्यासाठीच असे उलटे पालटे प्रश्न दिलेले असतात. 400 म्हणजे शतक संख्या आहे, ही 30,000 म्हणजे 10,000 स्थानातला 3 असणारे, हा 2 हा एकच स्थानातला असणारे. आणि हे आपल्याला बेरीज करताना सोपं जावं यासाठी आपण काय करायचं, सगळ्यात मोठी जी संख्या आहे ना ती सगळ्यात आधी घ्यायची. मोठी संख्या आधी घ्यायची. मोठी संख्या कोणती दिसते, आता मोठी संख्या आपल्याला दिसते 9 आहे. त्याच्यावर किती शून्य पहा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. शून्य मोजताना चुकायचं नाही. त्यानंतर पहा मोठी संख्या जी दिसते पहा 30,000. परंतु आता 30,000 मानताना बरेचसे मुलं काय करतात, इकडचं मांडायला सुरुवात करतात. तर 30,000वर 4 शून्य आहेत, 1 2 3 4 आणि 3 तिथे येणार आहे. त्यानंतर 1,000 येणार आहे, 1,000 आपल्याला सोपा जातो. नंतर 400 आहे आणि सगळ्या शेवटी 2 आहे आणि यांची आपल्याला प्लस करायची म्हणजे बेरीज करायची. आणि मग आता याची बेरीज पाहावं अतिशय सोपं आहे. 0 0 0 0 2 आल्या, 0 0 0 0 0 404 1 303 आणि 9,31,402. आता याच्यामध्ये सुद्धा पर्याय कुंडली केला असत तरी चांगला असं 9 इथं 9 लक्ष तर इथं 9 लक्ष नाही म्हणजे हा पर्याय काढणार आहे. नंतर पहा इथं 93 आहे म्हणजे हा पण नाही, हा पण नाही. 9 3 1 4 0 2 म्हणजे हा पर्याय आहे. आणि मुद्दाम इथे फसवण्यासाठी हा 42 वेळा होता आपण उत्तर माहिती. म्हणजे प्रत्येक पर्याय आपण पाहिजे काय, प्रत्येक पर्याय पाहिल्याशिवाय आपण उत्तराकडे फायनल उत्तराकडे जायचं नाही. चला पुढचं उदाहरण घेऊया. पुढचा आहे 1 ते 100 मध्ये. हा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 21 तारखेच्या प्रश्न पत्रिकेमध्ये पाहिला आपण आणि अतिशय सोपा हा प्रश्न होता. आणि या प्रश्नामध्ये इतक्या काही आमच्या शाळेतल्या 2 हुशार विद्यार्थ्यांनी हा प्रश्न चुकून टाकला. कारण काय की मूळ संख्या किती त्यांनी फक्त एवढंच वाचलं, 1 ते 100 मध्ये आणि मूळ संख्या एका नजरेत वाचलं. एका नजरेत वाचून म्हणजे काय केलं, 1 ते 100 आणि मूळ संख्या आणि पटकन पर्याय पाहिला आणि पटकन पर्याय घेऊन टाकला. आणि हुशार मुलांचे 2 मार्क जाणं म्हणजे किती वेदनादायक असेल हे तुम्ही जाणू शकता. मग आता या प्रश्नामध्ये काय पुढचा आहे पहा, 1 ते 100 मध्ये एकूण 2 अंकी हा शब्द इथे दिलेला आहे पहा, 2 अंकी. म्हणजे प्रश्न वाचतानाच आपण त्याला लिहिली तर आपला प्रश्न सुटणार नाही. 1 ते 100 मध्ये म्हणजे यालाही काय करायचे, 2 अंकी विचारल्या आणि मूळ संख्या पण विचारल्या. मग 1 ते 100 मध्ये पहिल्यांदा आपण किती मूळ संख्या आहे ते बघूया. तर 1 ते 100 मध्ये आहे तुम्हाला माहिती आहे 2 3 5 7 11 13 आणि असं करत आपण कुठपर्यंत जातो 97. आणि या टोटल संख्या आहे किती 25. या टोटल संख्या आहे 25 आणि पटकन आपण लगेच 25 काय विचारलं. परंतु आपल्याला ते नाही विचारलं, आपल्याला काय विचारलं की 2 अंक. मग 2 अंक विचारल्या म्हटल्यावर 1 अंक एवढे आहे, 1 अंकीमध्ये 2 3 5 7 2 3 5 7 म्हणजे या 4 संख्या काय होणार आहे, कमी होणार आहे. कशातून कमी होणार आहे, या 25 मधून. म्हणजे 25 मधून 4 संख्या या 1 अंकी आहे, 1 अंकी आहे म्हणून त्या कमी होतील आणि त्याचं उत्तर येणार आहे 23. आणि पर्याय क्रमांक 21 कुठे दिलेला आहे, पर्याय क्रमांक 21 1 नंबर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं 21. या घाईमध्ये किंवा प्रश्न पूर्ण समजून न घेतल्यामुळे वाचला असेल त्यांचे 2 मार्क याच्यामध्ये घेतले असतील. चला तर आपण पुढे जाऊया.
0 3 5 7 9 या अंकाचा वापर करून 7 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण शतक संख्या तयार करा. प्रश्न वाचताना काय करायचं आपल्याला? आपलं काय ठरलंय की या अंकांचा वापर करायचा. बरं ठीक आहे, या अंकांचा वापर करायचा. किती अंक आहे? 1 2 3 4 5 अंक आहेत आणि आपल्याला संख्या किती करायची? 7 अंकी करायची. आणि ती कशी करायची? मोठ्यात मोठी करायची आणि त्यांची आणखी एक काढली आणि ती म्हणजे पूर्ण शतक. म्हणजे अंक 65 केले आहेत, संख्या करायची 7 अंक आणि ती करायची मोठ्यात मोठी आणि ती पण पूर्ण शतक करायची. म्हणजे एवढ्या सगळ्या आधी आपण वाचून घ्यायचं. या सगळ्या आधी वाचल्याशिवाय उत्तराकडे जायचं नाही. आता पहिल्यांदा आपल्याला मोठी संख्या तयार करायची. पहिल्यांदा काय करायची? मोठी. आपल्याला मोठी संख्या तयार करायची. बघा, मोठी संख्या तयार करायची. हो, मोठी संख्या तयार करायची म्हटल्यावर मोठा अंक येणार आहे आपला. याचा मोठा अंक येणार आहे. आणि जर लहान संख्या तयार करायची असेल तर लहान अंक येईल. परंतु लहान अंक 0 आहे म्हणजे 0 येणार नाही लहानसाठी. लहानसाठी 3 येईल. परंतु तो आपल्याला विचारला नाही. सध्या तो प्रश्न आपण चालू घेऊ. मोठी विचारली मग मोठा अंक घेऊ. मग मोठा अंक कोणता येणार आहे? 9 येणार. मोठा अंक 9 येणार आहे. आणि आता पर्यायामध्ये जाणार पाहणार आहे. 1 नंबरचा अंक 9 येणार आहे. मग याच्याकडे 9 आहे, याच्याकडे 9 आहे, याच्याकडे आहे का 9? नाही, याच्याकडे 9 नाही. म्हणजे हा पर्याय क्रमांक टाकणार आणि याच्याकडे 5 आहे म्हणजे हा पण पर्याय क्रमांक येणार. 2 पर्याय आपण आताच बाद करून टाकलेले आहे. 2 बाद झाले. आता आपल्याला या 2 पर्यायापैकी उत्तर येणार आहे. आणि आपलं उत्तर माझ्यामध्ये आपण काढण्यापेक्षा लगेच फायनल पण झालेला आहे. काय विचारलेलं त्यांनी पहा, पूर्ण शतक संख्या. पूर्ण शतक संख्या. मग पूर्ण शतक म्हणजे काय असतं? पहा, एकक, दशक आणि शतक. आता पूर्ण शतक म्हणजे काय असतं? पूर्ण शतक समजा आपण 5 जर घेतलं तर 5 हा पूर्ण शतक होण्यासाठी पुढे 2 शून्य द्यावे लागतात. समजा 9 जर असेल तर पुढे 2 शून्य द्यावे लागतात. तेव्हा तो 5 शतक म्हणजे 500, 9 शतक म्हणजे 900. पूर्ण शतक. माझा पूर्ण शतक म्हणजे 5 राहता. इतर 2 शून्यामध्ये कोण आहे? तर 2 शून्यामध्ये हा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. तरी पण आपण पाहू, हे लॉजिकच्या पद्धतीने गेलो आपण, काटाकाटीच्या पद्धतीने गेलो. 3 नंबर काढला, 4 नंबर काढला आणि 1 पण काढला. आता परत आपण पाहू मोठी संख्या किती घेतली आपल्याला. मोठी 7, 9 घेतली, 7 घेतली, 5 घेतले, 3 घेतली आणि 0 घेतले. आता ही झाली 5 अंकी. ही संख्या 5 अंकी झाली. आपल्याला 7 अंकी करायची. शेवटची अट आपल्याला पाहिजे 7 अंकी करायची आपल्याला. मग आता मोठी करायची संख्या म्हणजे मोठा अंक वाढवावा लागेल. मोठा अंक वाढवला. पहा किती अंकी झाली आता? 1 2 3 4 5 6 अंकी झाली. आणखी एक अंक वाढवावा लागेल. आता आणखी एक अंक जर मोठी संख्या तयार करायची असेल तर आपण 9 वाढवू शकतो. परंतु त्यांची पुढची अट आहे की पूर्ण शतक. म्हणजे पूर्ण शतक साठी आपल्याला 2 शून्य पाहिजे. म्हणून आपण 9 न वाढवता आपण 0 वाढवायचं आहे. म्हणजे आपली दुसरी संख्या काय होणार आहे? ही होणार आहे 99,75,300. माझे उत्तर आपलं आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे घाई न करता शांततेत व्यवस्थित सोपा प्रश्न जरी असला तरी व्यवस्थित वाचून आपल्याला काय काय आहे सांगितल्या त्या पूर्ण पाहायच्या आणि त्या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवायचे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे 32. 451 दशक अधिक 359 शतक अधिक 101,000. याच्यामध्ये पहा, असं जर असेल काही गडबड करायची नाही. गर्दी म्हणजे काय म्हणायचं त्याला? गडबड करायची नाही. पहा, एक
दश, शत, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. आपण काय करतो, असे बॉक्स सापडत असतो. पहिलीपासून आपल्याला याची सवय आहे. याच पद्धतीने लिहायचे. मला आता सांगितलं आपण दशक संख्येचा राहतील समजा 5 दशक असेल. 5 दशकाच्या घरामध्ये जर 5 घेतला तर तो 5 असतो का? नाही, तर तो 50 असतो. जर आपण शतकाच्या घरामध्ये 9 घेतला तर तो फक्त एकदा 9 असतो का? तर नाही, तर तो 900 असतो. किंवा आपण जर समजा हजाराच्या घरामध्ये 1 घेतला तर तो 1 हा 1000 असतो. 1 हा 1000 असतो म्हणजे तो 1000 असतो. मग या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे. मग आपण पाहू बरं काय होते. 451 दशक, 451 दशक. दशकाच्या घरामध्ये जर आपण लिहिले तर त्याच्यामध्ये 1 शिल्लक असते. 451 दशक म्हणजे 1 शून्य असतो. हा 1 शून्य दिला आपण. त्यानंतर 359 शतक, 359 शतक म्हणजे शतकाच्या घरामध्ये येणार आहे. शतकाचं घर आहे 5, परंतु आता काय त्याच्यावर 2 शून्य जाणार आहे. 359 शतक, शतकाचे 2 शून्य असणार आहेत. आणि मग 359 आपल्याला येते 359 शतक. आणि 101 हजार, हजार आहे. हजाराला आपण किती शून्य देतो? 3, 1, 2, 3. आणि 101 हजार आहे म्हणजे ते 101 हजार असेल. आणि मग आपल्याला याची बेरीज करायची. ती बेरीज करायची सोपी आहे. आपण काय केलं, दशक म्हटलं की दशकाच्या पुढे 1 घर असतं म्हणजे त्याचा 1 शून्य दिला. शतक म्हटलं की त्याच्या पुढे दशकाचं आणि 1 ताचं घर असतं म्हणजे आपण तिथे 2 शून्य दिले. त्यानंतर हजार, हजार म्हटलं की 1 दशक आणि शतकाचे 3 शून्य असतात. आणि मग आपल्याला बाकीच्या संख्या घेऊन आपल्याला त्याची बेरीज करायची. एकदम सरळ मांडणी करताना शेटा खाली मांडणी करायची म्हणजे विश्लेषण झालं काय होईल की आपण बरोबर येईल. 9 आणि 5 झाले 14. चाला 1, 5 संचालन 11, 4 आणि शेटाचे 1. 41 हा 1 राहिला. सॉरी 0 0 0 0 हा 1 राहिला त्यावर. आणि म्हणजे 1 41 410. हा मला कुठे आहे? 1 41 410. अशा प्रकारे आपल्याला एक उदाहरण अतिशय व्यवस्थित ताकीदमध्ये सोडवायचं. गर्दी करायची नाही. असे बरोबर येतं का खाली येतं आला पाहिजे खाली बरेच मुलं काय करतात की असं लिहून टाकतात 451 1 शून्य 359 2 शून्य नंतर तिथेच करतात 101 त्याच्यावर 3 शून्य. आणि मग असं झालं की मग कशामध्ये काय मिळवायचं हे न समजल्यामुळे आपलं उदाहरण चुकून झालं. चला पुढे जाऊया. आता दिसताना उदाहरण काही सांगता दिलेले नाही त्यामध्ये, परंतु एक लॉजिक नंतर आपल्याला दिसतंय की स्टार आहे किंवा फुली म्हणूया, त्रिकोण आहे आणि चौकोन आहे. एक फुल दिलेले त्रिकोण आहे आणि चौकोन आहे. तेच दिलेले पहा इकडचे ते 3 आणि इकडचे 3 सारखेच आहे. आणि त्यांनी काय विचारले पहा सोबतच्या उदाहरणामध्ये फुली त्रिकोण आणि चौकोन यांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक घेतले. अनुक्रमे विचारलेले. अनुक्रमे हा एक शब्द महत्वाचा आहे. ते पर्यायातून शोधा. आता यामध्ये मात्र आपल्याला काय करावं लागेल, पर्यायामध्ये जावं लागेल. 4ही पर्याय आपल्याला चेक करून पाहावे लागतील. आणि मला मी सांगितलं त्याच्या आधी की त्या पद्धतीने आपण आटाकाटी करू. 2 पर्याय कट होणार आहेत आणि 2 पर्याय राहणार आहेत. त्या 2 मधून पण एक राहणार आहे ते आपण शोधूया. इथं बेरीज दिलेली आहे. बेरीज दिलेली आहे.
इथं चौकोन 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 म्हणजे याचा अर्थ की मी आमचं सारखे आहे, सारखे आहे. आपण पहिल्यांदा एकच स्थानचा अंक घेऊया. एकच स्थानचा अंक 7 असणार आहे, पाहू आपण 7 घेऊन पाहूया. इथं जर 7 घेतला मला तर 7 1 7 7 2 14 आणि 7 3 21 7 3 21 7 1 7 7 2 14 7 3 21 21 मध्ये आपल्याला खाली एक राहायला पाहिजे आणि 2 कॅरी करायला पाहिजे, 2 अंक आला पाहिजे. परंतु एक आल्याची गरज नाही, इथं आल्या 4 म्हणजे हा पर्याय इथे येणार नाही, हा पर्याय येणार नाही. आपण दुसरा पर्याय पाहू. हा पर्याय गेला, आता हा पर्याय पाहू. 2 घेऊन पाहूया. हा 2 घेऊन पाहू. 2 2 2 वेगळे वेगळे 4 वेगळे 6. इथे 6 उत्तर यायला पाहिजे, परंतु 6 नाही येत, आपल्याकडे 4 आलेला आहे. म्हणजे हा पण पर्याय येणार नाही, हा पण पर्याय येणार नाही. म्हणजे हे 2 पर्याय आपले गेलेले आहेत, बाद झालेले आहेत. आता आपण तिसरा घेऊन पाहूया. 8 घेऊन पाहूया. 8 8 8 8 1 8 8 16 8 24 म्हणजे 4 इकडे आलेला आहे, आजचा 2 आलेला आहे. आता आपण हा 8 घेऊन पाहिलेला आहे. आता आपण 4 घेऊन पाहूया. त्रिकोणाच्या 4 4 4 4 1 4 4 2 8 4 3 12 13 आणि 14 म्हणजे इथे पण 4 आलेले आहे आणि हाचा 1 आलेला आहे. आणि परत त्याच्या किंवा खोलीच्या जागेवर 1 घेऊन पाहूया. 1 1 1 1 2 3 4 म्हणजे हा पण 4 बरोबर आहे. म्हणजे हे जे उत्तर आहे सेम हीच बाजू अशी 4ची इथे ठेवलेली आहे. म्हणजे इथे पण 8 असणार आहे, इथे पण 8 असणार आहे. हे 4 4 4 आहे आणि हा 1 1 1 आहे. म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे. म्हणजे बरोबर आलं बरोबर, तर पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 मध्ये बरोबर आले आहे. अशा प्रकारे हे सुद्धा उत्तर आपलं 33 बरोबर आहे. चौतीसावा प्रश्न आहे. पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत एका शहरात 2.25 लाख मुले आणि 2.25 लाख मुली यांना पोलिओ डोस देण्यात आला, तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस दिले? काय करावं लागेल? आपल्याला लगेच लक्षात येतं, हा जो आहे याचा आपल्याला काही आवश्यकता नाही. आपल्याला काय करायचं येतात? 2.25 लाख मुले आणि 2.25 लाख मुली आणि गणितामध्ये आपल्याला एवढीशी आवश्यकता. 2.25 लाख मुले आणि 2.25 लाख मुली आणि 1 मुली एवढं आपल्याला गरजेचं आहे. तर आपल्याला याची बेरीज करायची. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर आता याचं आपल्याला हे अक्षरी दिलेलं आहे, त्याचं आपल्याला अंकामध्ये रूपांतर करावं. आणि मग अंकामध्ये रूपांतर करताना लक्ष लाख म्हणजे मग एक जो असतो ना लाख, तो पूर्ण कसा असतो? पूर्ण लाख असतो असं, पूर्ण लाख. त्यानंतर अर्धा लाख असतो, अर्धा लाख असतो 50 लाख. त्याचा पाव जो लाख असतो, पाव लाख तुमच्या लगेच लक्षात येईल की त्याचा निर्माण करायचा हा पाव असतो. आणि पाऊण असतो किंवा पावणे असतो ना, तो 75 असतो. एवढा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा. लाखाची गणित सोडवत असताना किंवा 2.25 लाख, 1.5 लाख, 2.25 लाख, 5.5 लाख, 5.5 लाख, 10.5 लाख असं ज्या वेळेस असेल तेव्हा पूर्ण लाख असतो तो एकावर 5 असतो. अर्धा लाख असतो तो 50,000 असतो. पाव असतो तो 25 लाख आणि पाऊण असतो तो 75 असतो. एवढं लक्षात ठेवलं की मला आपल्याला लक्षात येईल. 2.25 लाख मुले. आता 2.25 म्हणजे याचा अर्थ असा होतो की एक तर पूर्ण आहे आणि 2 लाख व्हायला काहीतरी कमी आहे, त्याचा अर्थ असतो पावणे. परंतु 2 नसतो, तो 2 नसतो. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 1 लाख
75,000 याला म्हणायचं पावणे 2. म्हणजे पावणे 2 मध्ये 1 लाख पूर्ण असतो आणि हा पावणा असतो, हा पावणा असतो, हा 75,000 म्हणजे पावणा असतो. 1 लाख पूर्ण 75,000 म्हणजे पावणे 2. 2 लाख व्हायला 25,000 कमी म्हणजेच पावणे 2 लाख. त्यानंतर मुली पाहिजे 2.25 लाख मुली. 2.25 म्हणजे 2 पूर्ण आहे, 2 पूर्ण आहे आणि सव्वा आणि पाव, हा पाव जो असतो ना तो सव्वा मध्ये टाकायचा, म्हणजे तो आहे 25,000 म्हणजे 2,25,000. आणि यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची. 0 0 0 0 0 5 5 10 चाला 1 7 8 9 10 चाला 1 2 3 4. आता हे उत्तर पण परत दिलेलं नाही त्यांनी, त्यांचे परत अक्षर दिलेले आहे. 4 लाख हे उत्तर आपले 4 लाख. इथं 24 दिले, इथं पावणे 3 दिले, इथं 2.25 आणि 4 लाख मात्र 2 नंबरचा पर्याय दिलेला आहे. म्हणजे आपला पर्याय आहे 4 लाख. अशा प्रकारे व्यवस्थित करायचे, काही गडबड करायची नाही. पुढचा प्रश्न आहे आपला. आता इथे एक संख्या दिलेली मोठी संख्या आहे आणि त्या बॉक्समध्ये, या चौकटीमध्ये एक अंक आहे. तो अंक आपल्याला ओळखायचा, तो अंक ओळखायचा आपल्याला तो पर्यायामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पर्यायामध्ये जाऊन सुद्धा करता येईल की मला ही मोठी संख्या आहे त्याच्यातून पुढे आपल्याला काय करावं लागेल की दोन्ही पण पद्धतीने पाहूया आपण. पर्यायातून पण जाता येईल आपल्याला आणि एक सोपी आहे काय सांगतो तुम्हाला. याच्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊन पाहू. सोपं उदाहरण घेऊन पाहू आपण. समजा आपण घेतलं 10 गणित घेतलं, 10 वजा 4 बरोबर 10 वजा 4 याची जर वजाबाकी केली आपण तर किती येते? 10 आपण 4 केली 6. पण आता जर समजा आपण इथं या 10च्या जागेवर काहीच नसते घेतलं, या 10च्या जागेवर काहीच नसतं घेतलं आणि आपल्याला ओळखायला सांगितलं असतं की इथे काय येऊन सांगला बघ, तर आपण काय केलं असतं बघ, या 6ची आणि 4ची बेरीज केली असते आणि इथं 10 आला असतं. मग आता सुद्धा तेच करायचे आपल्याला. काय करावं लागेल? या दोघांची बेरीज करावी लागेल. हे मोठं उदाहरण आणि मग बरोबर होतं येणाऱ्या या दोघांची बेरीज करावी लागेल. 6 9 9 6 अधिक अंक म्हणून घ्या 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 304 आणि मग आपण बेरीज करून बघू. 6 आणि 4 झाले 10 चाला 1 9 आणि 1 झाले 10 चाला 1 9 1 10 1 13 चाला 1 6 6 12 13 चाला 1 2 आणि 6 त्यामध्ये आपण 6चे पेढी दिलेले आहे. हे 6चे पेढी दिलेले आहे. नंतरचे 2 शून्य पण दिलेले आहे आणि जो मधला जो अंक आहे ना तो बाकी ठेवलेला आहे. मग आपला चौकटीतला अंक किती आला? 3. 5 पर्याय कुठे? हा 2 नाही, 4 नाही, 6 नाही, आपला उत्तर आलं 4. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. पुढे जाऊया आपण. परत कसं उदाहरण झालेलं आहे. एक आपल्याला पुली दिलेला आहे, त्याला पुली म्हणूया आपण. पुली आणि त्रिकोण या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? इथं पुली दिलेली आहे, इथं पुली दिलेली आहे आणि इथे त्रिकोण दिलेला आहे. त्यांच्या जागी अनुक्रमे म्हटलेले अनुक्रमे कोणते अंक येतील? आता काय करावं लागेल? इकडे पहिल्यांदा पाहिजे की वजाबाकी आहे, वजाबाकी आहे. मग वजाबाकी करायची आपल्याला एकदम सोपं आहे. 8 मधून 1 गेला खाली किती राहतात? 7. म्हणजे त्रिकोणामध्ये 7 येणार आहे. का बरं? त्रिकोणामध्ये 7
7 मध्ये म्हणजे हा पर्याय टाकला, हा टाकला, हे 2 गेले, ते काही कामाचे नाही. आपल्या दृष्टीने आता उत्तर इकडे सरकलेलं आहे आणि उत्तर इकडे येणार आहे. परत 8 मधून 4 गेले, 4 राहिले, इथं 3 मधून 5 फक्त नाही झालं. मग आपल्याला काय करावं लागतं, 3 आपण पडतो, वरती मारतो, शेजारच्याकडे येतो, शेजारच्याकडनं 1 हातचा घेतो आपण, आणि 5 होतं. 13 मधून 5 गेल्यानंतर 8 हात घेतो, म्हणजे हे पण बरोबर आहे. मग आता इथं मात्र आपल्याला डोकं लावायचं. काय डोकं लावायचं का, इथं एक आपण तयारी केलेला आहे तिकडे उसना घेतलेला आहे. मग कोणामधून उसना घेतला असेल तो तर्क करायचा. मग तो तर्क करण्यासाठी झिरो उत्तर आलेले आहे का, मग घेतली तर 3 पण आहे. मग कशामधून 3 गेल्यानंतर 0 राहतात, तर 3 मधून 3 गेल्यानंतर 0 राहतात. 3 मधून गेलं पण हे 3 का राहिले, हे 3 का राहिले, तर इथे 4 अंक आहे या 4च्या जागेवर, आणि ते 4 मधून 1 इकडे गेलेले आहे, म्हणजे इथं 3 राहायचं आहे. आणि त्या 3 मधून 3 गेल्यानंतर 0 राहतात. म्हणजे पूर्वी स्टारच्या जागेवर किंवा त्या फुलीच्या जागेवर 4 हा अंक असणार आहे. मग 4 आला फुलीच्या जागी, 4 आहे फुलीच्या जागी, आणि त्रिकोणाच्या जागी आहे 7. 4 आणि 7 हे उत्तर आहे आपले. यामध्ये सुद्धा पाहून काय होतं, कधी कधी हा प्रश्न उलटा देतात, आणि उलटा देतात कसं देतात, त्रिकोण आणि स्टारच्या जागेवर म्हणतात असं देतात. मग त्यावेळेस मात्र आपल्याला असेल तर उलट करून लक्ष द्यायचं. अनुक्रमे विचारलेलं आहे, म्हणजे याच क्रमाने उत्तर असणार आहे. आधी स्टारचं उत्तर आणि नंतर त्रिकोणाचं उत्तर. प्रगतीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी 1999 सूर्यनमस्कार घातले, आणि स्नेहलच्या शाळेत 999 सूर्यनमस्कार घातले. तर प्रगतीच्या शाळेत किती सूर्यनमस्कार जास्त घातले. उदाहरण वाचतानाच आपल्याला त्यामध्ये काय सांगितले त्या बाबी समजून घ्यायच्या. प्रगतीच्या शाळेत किती घातले, प्रगतीची शाळा 1999. नंतर दुसरी शाळा कुठली आहे, स्नेहलची शाळा. स्नेहलच्या शाळेत किती घातले, 999 सूर्यनमस्कार घातले. आता यांचं काय करायचं, आपल्याला बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची, हा प्रश्न करायचा नाही. आता याच्यामध्ये काही कसं समजत नाही, परंतु काय सांगितलंय, प्रगतीच्या शाळेत किती सूर्यनमस्कार जास्त घातले, म्हणजे कितीने जास्त कितीने कमी, किंवा दोघांच्यातील फरक किती, असा जर प्रश्न असेल तर वजाबाकी करायची. कितीने कमी कितीने जास्त किंवा दोघांमधला फरक किती असं जर असेल तर आपण साधी वजाबाकी करायची. आणि ही वजाबाकी मात्र सोपी आहे, आपले दुसरीचे तिसरीचे मुलं सुद्धा सहज करू शकतील. 9 9 गेला 0 0 0 आणि 1000, आपलं 1000 उत्तर आहे. आणि मग पर्यायामध्ये जाऊन पाहायचं आपण, पर्यायामध्ये काय दिसतं, सगळे 0 0 0 दिसतात, त्यामुळे गडबडून जायचं नाही. एकावर किती 0 आहे, 1 2 3 3 शून्यावाला आपलं उत्तर असणार आहे, आणि 3 शून्यावाला उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. परत मगाच्या सारखं आलेले आहे 709 गुणिले 1 दशक. 709 गुणिले 1 दशक. आता मला सांगितलं होतं 1 आणि दशक, आपण असं करतो 1 दशक म्हणजे दशकाच्या घरात 1 लिहिला, 1 दशक दशकाच्या घरात 1 लिहिला म्हणजे त्यापुढे 0 येणार आहे. 1 दशक 10 म्हणजे 1 दशक म्हणजे 10 असा. मग 709 गुणिले 10 एकदम संपवून झालं. आणि एकच स्थानी जर 0 असेल
तर आपल्याला अतिशय सोपं जातं बोलायला. हा शून्य आपण तासाचे तासा मानून करतो. 9 एक 9 1 0 0 आणि 7 एक 7 7090. पुढे गेलं 7090 पर्याय क्रमांक 4. अतिशय सोपं आहे. त्यानंतर पुढे 39. 25 ही संख्या किती वेळा घेऊन बेरीज केल्यास 625 एकूण होईल. 25 घ्यायचे का? 25 अधिक 25 अधिक 25 अधिक 25 अधिक असे किती वेळा घेतल्यावर 625 येईल. असा 25 असं किती वेळा घ्यायची? 25 ही संख्या किती? आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 25 चा वर्ग 25 चा वर्ग असतो 625. म्हणजे 25 गुणिले 25 25 गुणिले 25 बरोबर 625 येतात. म्हणजे 25 ही संख्या 25 वेळा घेतल्यानंतर 625 येणार आहे. आणि मग पर्याय 26 24 आहे 25 आहे 15 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 23. पर्याय क्रमांक 23. 459 भागिले 9 यामध्ये भागाकार व भागी अनुक्रमे किती येईल? प्रत्येकाने वाचताना भागाकार विचारलाय आणि बाकी विचारले. 459 मग आपण पाहूया. 459 भागिले 9 9चा पाना मध्ये आपल्याला 9 545 शून्य राहिले. 2 भागा 9 9 1 9 9 गेला 0. आता याच्यामध्ये काय काय असतं पाहतो. जे आपण उत्तर आलंय ते भागाकारामध्ये वरती असतं त्याला आपण भागाकार म्हणतो. आणि जे खाली राहते ते असते बाकी. आणि हा जो असतो 459 ज्याचे आपण भाग केले तो असतो भाज्य. आणि ज्याने आपण भागले तो असतो भाजप. ज्याचा पाडा मोडला ज्याचा आपण पाडा मोजतो त्याला भाजप म्हणजे करणारा. ज्याचा पाडा मोजतो आपण भाजप. ज्याचे भाग केले 459 चे भाग केले आपण 459 चे 9 चे भाग केले. आणि जे उत्तर आलं ते 51 त्याला म्हणायचं भागाकार. आणि खाली जी गोष्ट ती असते बाकी. आता आपल्याला काय विचारलंय? भागाकार व बाकी अनुक्रमे किती. मग आता आपण काय करायचं? हा भागाकार इथं मारायचं भागाकाराखाली आणि बाकी आहे 0. म्हणजे भागाकार आणि बाकी 51 आणि 0. कधी कधी आपल्याला उलटा पण विचारते बाकी आणि भागाकार किती. बाकी व भागाकार किती असं पण विचारतात. मग काय करायचं? मग त्यावेळेस आता आपली चुका होती. म्हणून आपण काय करायचं? भागाकार खाली भागाकार मांडायचं बाकी खाली बाकी मांडायची. 51 आणि 0 51 आणि 0 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर राहणार आहे. पहा 41वा प्रश्न आहे. खाली दिलेल्या पदावलीत चौकटी क्रमाने कोणती योग्य चिन्हे घेतली. आता याला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? करूनच पाहावं. प्रत्येक उदाहरण एकही उदाहरण अंदाजे सोडवायचं नाही. प्रत्येक उदाहरण करूनच पाहिजे. अंदाजे उत्तर द्यायचं नाही. बघा आता याच्यामध्ये एक उदाहरण काय असतं की ज्यावेळेस बरोबरचं चिन्ह असतं ना बरोबरचं चिन्ह पाहिजे बरोबरचं चिन्ह दिले. म्हणजे बरोबरचा चिन्ह म्हणजे बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडील बाजू आणि बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडची बाजू दोन्ही पण काय असतात? समान असतात. बरोबरच्या चिन्हाच्या डावीकडे आणि बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडे त्या दोन्ही बाजू समान आल्या पाहिजे. म्हणजे त्या पदावरचं उत्तर इकडचं आणि इकडचं सारखं आलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की डावीकडचं जर कॅल्क्युलेशन आहे ते आपण सोडवलं तर त्याचं उत्तर 19 आलं नाही. 19 उत्तर येण्यासाठी
इकडे काय करावं लागेल? चला आपण पहिलं पाहू. आपण 39 भागिले तिथं भागिले टाकू, तिथं अधिक टाकू आणि इथे 1 वजा टाकू. पदावली सोडवताना काय करतो आपण? भागाकार आहे करतो. 39 भागिले 3, 3 एके 3 आणि 3 त्रिक 9, म्हणजे याचं उत्तर आलं आपलं 13. 13 मध्ये अधिक 10 आणि वजा 4. मग 13 आणि 10 किती होतात? 23 वजा 4 आणि 23 मधून 4 गेले खाली राहिले 19 बरोबर 19. हा बरोबर 19 इकडचे 19 आले आणि तिकडे पण 19 म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडे आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे दोन्ही अंक आपले दोन्ही संख्या सारख्या आलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ पहिला पर्याय आपला बरोबर बसलेला आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. 42. फक्त अंक मोठे मोठे दिसत आहेत, संख्या मोठ्या दिसत आहेत, त्यामुळे गडबडून जायचं नाही. एक नियम आहे का याच्यामध्ये? छेद मात्र सारखे दिसत आहेत, छेद सारखे आहे. आणि आपल्याला माहिती आहे की छेद जर सारखे असेल तर अजिबात घातच, कारण छेदांचा आपण छेद सारखे असल्यानंतर आपण त्याची बेरीज करतच नाही. छेद जर सारखे असतील तर आपण काय करतो? छेद जसाची तसा मानतो, बेरीज करताना. बेरीज आणि वजाबाकी करताना छेद जर सारखे असतील तर तो छेद जसाचे तसा राहतो. 2017 तसेच्या तसे राहतात. आणि छेद सारखा असल्यानंतर वर्षांची फक्त बेरीज करायची असते, अंशाची फक्त बेरीज करायची असते आणि मग ती बेरीज आपल्याला करावी लागेल. 648 अधिक 669 अधिक 600 यांची बेरीज करावी. 9 आणि 8 आले 17, 6 आणि 4 आले 10, चाला 1, 6 6 6 7 एका 20. याचं उत्तर सुद्धा 2017 येते पाहिजे. 9 8 17 चाला 1 म्हणजे याचं उत्तर सुद्धा आपलं किती आलं? 2017. म्हणजे जे वरचे अंक आहेत हे 3 अंक यांची बेरीज सुद्धा 2017 झाली आणि खाली छेदामध्ये सुद्धा 2017 झाली. आणि मग जर असं उदाहरण असेल मुलांना तर काय काय असतं का? 2017 अंशामध्ये आणि छेदामध्ये 2017. अंश आणि छेद जर सारखा असेल तर त्याचा अर्थ काय होतो? 2017 भागिले 2017, 2017 भागिले 2017 आणि त्याचं उत्तर काय येतं? 2017 1 2017 म्हणजे असं उत्तर येतं. म्हणजे 2017 1 2017 याचं उत्तर आलं 1. असं हे कुठं दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले आहे. चला पुढचं आहे. खालील आकृत्यातील छायांकित भागांची बेरीज किती येईल? छायांकित भाग. छायांकित भाग म्हणजे रंगवलेला भाग. छायांकित भाग काय विचारलं पाहून घ्यायचे. छायांकित भाग आणि त्यांची बेरीज विचारली. कधी कधी ना इथं छायांकितच्या जागेमध्ये ना वेगळा शब्द टाकतात की कोरा भाग, राहिलेला भाग, कोरा भाग. आणि या बेरजेच्या जागेवर वजाबाकी पण टाकतात किंवा गुणाकार पण टाकतात. त्यामुळे आपण व्यवस्थित पाहिजे आपल्याला काय विचारलंय. आपल्याला काय विचारलंय? छायांकित भाग विचारलाय आणि बेरीज विचारलाय. आता छायांकित भाग कसा ओळखायचा का? ही एक पट्टी दिलेली आहे आणि त्या पट्टीचे किती भाग सारखे केले? 1 2 3 4 5. जेवढे भाग केलेले तेवढे खाली येतील. एखाद्या गोलाची म्हणा, त्रिकोणाची म्हणा, चौरसाची म्हणा, आयताची म्हणा, जेवढे सारखे भाग केले ते खाली यायचे छेदामध्ये. आणि जेवढे रंगवले हा 2 आणि हा 3. जेवढे रंगवले तेवढे अंशामध्ये यायचे. आणि आता मध्ये अधिकचं चिन्ह आहे, अधिक येईल. आता पुढील पण तसंच आहे का?
किती भाग केले? 1 2 3 4 5 5 केले. आणि रंगवले किती? 1. छायांकित किती केले? 1. म्हणजे याचा अर्थ काय होतो की याचेही 5 समान भाग केले आणि याचेही 5 समान भाग केले. म्हणजे दोघांच्याही छेदामध्ये 5 आले. पहिल्या आकृतीमध्ये 3 भाग रंगवले, दुसऱ्या आकृतीमध्ये 1 भाग रंगवला आणि त्याची बेरीज करायची. छेद जर सारखे असतील तर आपल्याला बेरीज सोपी जाते. 5चे 5 तसे ठेवतो आपण आणि 3 आणि 1 होता 4. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 4/5. 4/5. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. चला पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 44. 67/250 वजा 17/250. परत पहा, एकदम सोपं आहे. छेद जर सारखा असेल तर आपण घाबरायचं नाही. छेद सारखा आहे, छेद सारखा असेल तर छेदासाठी कसा लावा आणि अंशाची वजाबाकी होईल. तर वजाबाकी म्हणजे अंशाची वजाबाकी होईल 67 वजा 17. आणि मग याचं उत्तर आपल्याला पुढे येईल. हा 250 साठी कसा राहील? आणि 67 मधून 17 वजा करायचे. 7 मधून 7 गेले 0, 6 मधून गेला 5. 50/250 आहे का उत्तर? पहा इथे नाही, इथे नाही, इथे दिलेला आहे परंतु मला केला इथे पण नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला पुढच्या पायरीकडे जावं लागेल. मग पुढची पायरी काय होईल? आपल्याला 0 टाकला, 5 1 5 आणि 5 5 25. म्हणजे उत्तर आलं 1/5. 1/5. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पंचेचाळीस. एक अंश 2 अधिक 2 अंश 3 अधिक 3 अंश 4. पहा आता आपले उदाहरण झालेले अंशाचं आणि छेदाचं. यामध्ये पहा एक सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. थोडा वेळ आपण काय करू, तिकडे बाजूला ठेवू. थोडा 45 हे पुरी झालं. आता इथे काय असतं? अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी. सोपे अंक घेऊन पाहू आपण. 5/10 अधिक 2/10. याचं उत्तर काय घेतो आपल्याला माहिती? छेद सारखे आहे. 5/2 7 7/10. वजाबाकी जर करायची असेल समजा 9/11 वजा 7/11 वजाबाकी करायची असेल तर याचं उत्तर काय येईल? 11 हा तसाच लागतो. परंतु प्रश्न कधी येतो की ज्यावेळेस अंश आणि छेद वेगवेगळे असतात. 2/5 अधिक 3/4. इथे प्रश्न, जर छेदामध्ये सारखा अंक असेल, सारखी संख्या असेल तर आपण छेद कसा ठेवतो? अंशाची बेरीज करतो. वजाबाकीमध्ये छेद जर सारखा असेल तर छेद कसा ठेवतो आणि अंशाची वजाबाकी. परंतु जर छेदामध्ये सारखे अंक नसतील तर आपण काय करतो? काही करायचं नाही, त्यांचे छेद सारखे करून घेऊ. छेद सारखे करायचे म्हणजे काय करायचे की याच्या छेदाने याला गुणायचं आणि याच्या छेदाने याला गुणायचं. 2 गुणिले 4 आणि 5 गुणिले 4 म्हणजे 4 गुणिले 8 आणि 5 चोक 20 असं करता येईल. आणि या छेदाने त्याला गुणायचं म्हणजे 3 गुणिले 5 त्याचं उत्तर येईल 15 आणि 4 गुणिले 5 त्याचं उत्तर येईल. आणि आता पहा, आता छेद सारखे झाले आणि छेद सारखे झाल्यानंतर आपल्याला त्याची बेरीज करता येते. म्हणजे छेद राहिले 20 आणि 15 आणि 8 होतील हे उत्तर आलं. म्हणजे आपल्याला काय करायचं असेल की छेद जर सारखे असले तर आपल्याला सोपं होतं. परंतु
छेद सारखे नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, छेद सारखे करून घ्यावे. आता मग आपल्याला आता या उदाहरणामध्ये तेच करायचंय. 45 उदाहरण चालू आहे आपलं. त्यामध्ये 3 दिलेले आहेत, 3 अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्या तिघांचेही छेद सारखे नाही. मग छेद सारखे करण्यासाठी 2 आयडिया आहेत, 2 युक्त्या आहेत. आपल्याला हे उदाहरण 2 प्रकारे सोडवता येईल. 2 प्रकारे सोडवता येईल. पहा कसं की याचा नसा करायचा, याचा नसा करायचा. 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. त्याचा नसा येतो 12. त्याचा नसा येतो 12. म्हणजे 2च्या पाड्यात पाहिजे, 3च्या पाड्यात पाहिजे आणि 4च्या पाड्यात पाहिजे आणि ती जवळची संख्या पाहिजे, ती लहान संख्या पाहिजे. 2च्या पाड्यात 12 आहे, 3च्या पाड्यात 12 आहे, 4च्या पाड्यात 12. त्यानंतर पहा मग आता या 2चे आपण 12 केले. 2चे 12 कशाप्रकारे झाले, ते 6 3चे 12 कसे झाले, 3 चौक 12. 4चे 12 कसे झाले, 4 त्रिक 12. आणि मग छेदाला जर 6 ने गुणलं तर अंशाला पण 6 ने गुणायचं. छेदाला 4 ने गुणलं तर अंशाला 4 ने गुणायचं. छेदाला 3 ने गुणलं अंशाला 3 ने गुणायचं. आणि मग पहा 6 येथे 6 अधिक 4 गुणिले 8 अधिक 3 त्रिक 9. आणि मग आपल्याला थोडं सोडवता येईल. 9 8 17 17 6 23 23 अंश 5. हे उत्तर आलेलं आहे. हे उत्तर आलेलं आहे 23 अंश 12. पर्याय क्रमांक 3. आता हे सुद्धा अजून एका पद्धतीने तुम्हाला सांगितलं. 1 अंश 2. 1 अंश 2 अधिक 2 अंश 3 अधिक 3 अंश 4 असं आहे. चला आपण आता याची छोटी आहे काही कसं करतात की या दोघांची आधी छेद सारखे करून घेतात. याला 3 ने गुणायचं, याला 3 ने गुणायचं, याला 2 ने गुणायचं, याला 2 ने गुणायचं. 3 1 3 आणि 3 गुणे 6 अधिक 2 गुणे 4 आणि 3 गुणे 6. याचं उत्तर किती आलं, 7 अंश 6. आणि त्याच्यामध्ये परत 3 अंश 4 करायचे अधिक 3 अंश 4. परत याला 4 ने गुणायचं, याला 4 ने गुणायचं, याला 6 ने गुणायचं, याला 6 ने गुणायचं. मग 7 चौक किती झाले तर 28 आणि 6 चौक किती झाले 24 आणि 6 अधिक 18 आणि खाली आले 6 चौक 24 आणि यांची काय करायची आपल्याला बेरीज. मग काय आलं असतं 24 चे 24 राहिले असते, 8 8 16 चाला 1 आणि 46. मग हे उत्तर आलं असतं 46 अंश 24. परंतु 46 अंश 24 उत्तर नाही. म्हणजे याला 2 ने जर भागलं 2 1 2 4 2 4 आणि या पद्धतीने सुद्धा येऊ शकतं. त्यावेळेस सुद्धा त्याचा पर्याय क्रमांक 23 अंश 12 ते 27. म्हणजे अशा प्रकारे मुलांना गणितामध्ये आपण एकदम शांततेमध्ये आणि घाई न करता गिचमिट न करता आपण मुलांना सोडू शकतो. तर आज आपण 46व्या उदाहरणापर्यंत आलेलो आहोत. उद्या आपण 47 पासून पुढे जाण्याचा प्रयत्न करू, 75 पर्यंत जाण्याचा आणि वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरण कशी सोडवता येतील ते पाहूया. चला तर मग उद्या भेटूया. उद्याचा तास माझ्या मते शनिवार दुपारच्या वेळेस दुपारच्या 7 राहील. सर्व मुलांनी देखील नोंद घ्यावी. धन्यवाद.